आदरणीय राजेंद्रजी गहाळ सर. माझ्या कथेचं नाव लगीन पटका. सकाळची वेळ, मी घरातून बाहेर निघलो. खुरपं घेतलं, एक फडकी घेतली आणि मळ्यामध्ये गेलो. बैलाला चारा आणायचा होता. मळ्यात गेल्यानंतर करकर गवत कापलं, गवताचं गठुडं बांधलं आणि टकुऱ्यावर घेऊन मी घरी आलो. घरी आलो तर माय चुलीपुढं बसलेली. आमचं घर छपराचं. वडील सालदारगडी. माय चुलीपुढं डाव्या हातानं सरपंच सरकाली. काठोतीमध्ये बाजरीचं पीठ, तिनं पाणी घेतलं, भाकरी मळवली, बडवली, तहर टाकली आणि तितक्यात मी आलो. गवताचा भारा टाकताच तिनं माझ्याकडं बघितलं आणि तिच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. मला म्हणे, आला का मेलं काळ तोंड्या? माय असं म्हणतात, मला धक्काच बसला. म्हणलं, असं काय म्हणते माय तू? अरे कशाला शिकला तू एवढं? म्हणून मी बॅड झालो. मी BA झालो होतो आणि गावामध्ये 6 वर्ष झालं बेकारीचे चटके सहन करत फिरत होतो. नोकरी लागत नव्हती आणि त्याच्यामुळं माझी माय जी कष्टवंत, शेतात जिचं खुरपं धावायचं, बाप सालदारगडी शेतात राबायचा आणि एवढ्या कष्टातून शिकून मला नोकरी लागत नव्हती म्हणून माईचा तोंडाचा पट्टा सुरू होता. माय म्हणते, कशाला शिकला तू एवढं? हां, म्हणा बॅड झालो. माईचं खरं होतं. मी BEd होऊन नोकरी नव्हती म्हणून माईला त्रास होत होता. मग मी माईला काही न बोलता बाहेर आलो आणि गल्लीतून जात असताना तिकडून 70 वर्षाची शेवंताजी काठी टेकत आली आणि मला बघून तिनं आवाज दिला, अरे मुगिया, ए मुगिया. माझं नाव मुगिया, माझ्या भावाचं नाव सुगिया, बहिणीचं नाव नागिन, आमच्या नावात तशी. मी बोललं, शेवंताजी काय म्हणते? तर शेवंताजी म्हणली, अरे मुगिया, अरे तू लग्न कधी करतो? घ्या. मला अगोदर बेकारी, पुन्हा शेवंताजी मला लग्नाचं विचारली. मला शेवंताजी पहिले नोकरी लागू दी, नंतर लग्नाचं करतो. आणि एक लक्षात ठेव, म्हणलं, आपल्या वाडीमधून मी एकटा BA झालो, शिकलेला आहे, मला मुगाजी म्हणत जा. शेवंताजी म्हणली, अरे बाबा तू शिकला भरपूर, पण मला सांग, तुझ्यासोबतच्या पोराची लग्न झाली, त्यांची पोरं शाळा चालली. शेवंताजी खरं बोलली. माझं वय 35च्या पुढं आलं होतं. माझ्या मित्राची दत्त्या, कुंडल्या, महाद्या, निजाम यांची लग्न होऊन यांची पोरं शाळा चालली होती आणि मी मात्र गावात तसाच फिरत होतो. शेवंताजीचं खरं होतं. बेकारीच्या चटक्यामुळं आणि नोकरी नसल्यामुळं मी तसाच फिरत होतो. शेवंताजीला बोलल्यानंतर मी पुन्हा घरी आलो. माय कवठीच्या मळ्यात खुरपत असताना माईच्या बाजूला पात खुरपू लागलो आणि खुरपत असताना माईला म्हणलं, माय. तर माय म्हणती, काय? अरे म्हणलं, माय तू माझं नाव मुगिया, माझ्या भावाचं नाव सुगिया, माझ्या बहिणीचं नाव नागिन, ती काय साफ आहे का? असे कसे नाव ठेवले? माझी माय म्हणती, अरे बाबा तुमच्या नावाची लय स्टोरी भारी. अरे बाबा दुष्काळ पडला, तळे आटले, नद्या आटल्या, विहिरी आटल्या, जनावराला चारा नाही खायला, माणसाला अन्न नाही खायला, भाकर नाही खायला. तेव्हा इंदिराबाईनं पैठणला धरण सुरू केलं आणि त्या धरणावर आम्ही कामाला गेलो. 3 वर्ष काम केलं आणि मग गावाकडे आलो. असा पाऊस पडला, नद्या नाले एक झाल्या, मुगाची पेरणी झाली. आणि तुला सांगते, मुगाची पेरणी झाली, मुग तोडणी सुरू झाली, तेव्हा तू पोटात होता. 9 महिने झाले होते. मी छपरात बसले होते. तुझी आजी दगडाई मला म्हणती, अगं रही. माझ्या माईचं नाव रही. अगं रही, घरात काय राहती बाई, चल मुगाच्या शेंगा तोडायला. आडल्या नडल्याला मी हे राहणार. आणि माझी 2 जीवाची माय माझ्या आजीसोबत मुगाच्या शेंगा तोडायला गेली. सूर्यनारायण डोक्यावर आलेला. मुगाच्या रानात बाईनं टोपलंभर शेंगा तोडल्यात आणि मुगाच्या मध्यभागी रानात माझा जन्म झाला. दगडाजीला हरीक झाला. दगडाजी म्हणे, अगं रही, पोरगले भाग्याचं आहे. आय माय मुगाच्या रानात जन्मलं, याचं नाव मुग्या ठुई. आणि मुगाच्या रानात जन्मल्यामुळं माझं नाव मुग्या ठुलं. सुगीच्या दिवसात जन्मलं म्हणून माझ्या भावाचं नाव सुग्या ठेवलं. नागपंचमीला माझी बहीण जन्मली, तिचं नाव नागिन ठेवलं. आमची आजी, तिचं नाव दगडाबाई. आमचा चुलता कचरू, एक धोंड्या आणि दुसरा फत्र्या. आमची नावं तशी होती. आजीनं नाव ठेवले ते. माझी बहीण म्हणायची, अरे मुग्या दादा माझं नाव बदल रे. मला ते पलीकडल्या आळीतला दत्त्या म्हणतो, ए नागिन मुझे काटले. मी काय साप आहे का? म्हणलं, आता नाव ठेवले आपल्याला बदलता येत नाही. आमचे नावं झाले. बहीण भावंड शाळेत जात होतो.
पलीकडे वर्गात एक 4थीच्या वर्गात सका मास्तर वर्गात गणित देत असताना मुलीला विचारायचे, चिंग्या उठ गणितकार, मला नाही येत. गंग्या उठ, मला नाही येत. ए फुस उठ. आणि माझ्या बहिणीला सका मास्तर फुस म्हणून लागलेत. माझी बहीण नाराज व्हायची, माझ्यापाशी रडायची. मला रडू नको, नावात काय नसतं. कसं तरी गावामध्ये 7वीपर्यंत शाळा केली. बाजूच्या गावाला 10वीपर्यंत दुसऱ्या गावाला जाऊन शाळा करून मॅट्रिक पास झालो. आणि मॅट्रिक पास झाल्यानंतर पुढचं कॉलेजचं शिक्षण घ्यावं तर काय करावं. बाप सालदार गडी, शेतात शिवारात शेत नाही, घरी राहायला घर नाही. बापानं ज्या ठिकाणी साल धरलं तिथंच आमचं छपराचं घर असायचं, तिथंच मायबापाचा संसार, आम्ही तिथंच गुरं ढोरवळायचो. परंतु बापानं माईनं मी सांगितलं की मला आता कॉलेज शिकायचं, मला आता घरी राहायचं नाही, शेतातलं काम करायचं नाही. बाप म्हणे, अरे तुझी उचल घेतली, मला उचल घेऊन फायदा नाही, मी आता पैठणला जाणार आणि पैठणला जाऊन मी कॉलेज करणार. माय म्हणली कुठं राहणार. मग त्यावेळेस आमच्या गावाला एक काळे मास्तर येत होते. काळे मास्तर आमच्या वाडीला म्हणायचे जिल्हा परिषदला, अरे या वाडीमधून कोणी मॅट्रिक पास व्हा आणि पैठणला माझा बंगला आहे, माझ्या घरी या, तुमची राहण्याची शिक्षणाची सगळी सोय करतो. काळे सरच्या रूपानं मला खूप एक आशेचा किरण भेटला. माईला भेटून 2 गोधड्या घेतल्या आणि पैठणला गेलो. गोदामाईचं स्नान केलं, नाथमारचं दर्शन घेतलं आणि काळे सरचा बंगला शोधत शोधत नूतन वसाहतीमध्ये गेलो. नूतन वसाहतीमध्ये गेलो तर काळे सरचं घर लवकर सापडून झालं. 2-3 गल्ल्या फिरलो, सरचं घर सापडून झालं. पुन्हा एका ठिकाणी गेलो, एक मुलगा आला, त्याला म्हणलं, अरे इकडं आमच्या काळे सरचं घर कुठे. ते म्हणे, तुम्ही काय करा, डावीकडनं उजवीकडे जा आणि उजवीकडनं पुन्हा डावीकडे जा, तुम्हाला गोरे सरचं घर सापडेल. अरे म्हणलं, गोरे सर नाही, मला काळे सर पाहिजे. आणि मी तसं गेल्यानंतर गोरे सरच्या घरच्या बाजूला काळे सरचं घर सापडलं. दुपारची वेळ होती, गेट बंद होतं, खिडकी उघडी होती, दार बंद होतं. मी गेटवर गेलो आणि आवाज द्यायला सुरुवात केली, काळे सर, ओ काळे सर, मी वाडीचा मुग्या, मॅट्रिक पास झालो. काळे सरला बोलत होतो, पण काळे सरच्या घरातून कोणी ऐकत नव्हतं. पुन्हा मी गेट वाजलं आणि आवाज देत असताना खिडकीतून 2 मुली आल्यात आणि त्यांनी सांगितलं, व्हॉट हॅपन. म्हणलं, नॉट हॅपन, आय एम मुग्या फ्रॉम वाडी, मॅट्रिक 46% पास, हे गेट उघडा, मला इथं राहायचं काळे सरकडं. असं म्हणताच त्या मुली आल्यात, गेट उघडून मला आतमध्ये घेतलं. मी गेलो, काळे सरच्या पाय पडलो, काळ्याबाईच्या पाय पडलो. मला आता मी मॅट्रिक पास झालो, आता मला तुमच्याकडे राहू द्या. काळे सर म्हणे, बरं झालं आलास, आता तू छानपैकी आमच्याकडे राहा, तुझं शिक्षण होऊ दे, तुझा सगळा खर्च करतो. काळे सरच्या रूपानं मला शिक्षणासाठी एक मोठं आशेचा किरण भेटला. तिथं राहिलो, BA पर्यंत शिकलो. पुन्हा औरंगाबादला गेलो, तिथं एका सरांकडे काम करून BEd झालो आणि BEdची डिग्री घेऊन गावाकडे आलो आणि माझी परत 30 पंचायत झाली. नोकरी लागत नव्हती आणि नोकरी न लागल्यामुळं छोकरी भेटत नव्हती आणि बेकारीच्या ढिगामध्ये माझी भर पडली होती. त्या दरम्यान काय झालं, माईला वाटत जायला नोकरी लागल, बापाला वाटत नोकरी लागल, पण नोकरी लागत नव्हती. आणि गरिबीच्या संसाराला एक आशेचा किरण होता की मी नोकरी लागल्यानंतर गरिबी हटल, पण गरिबी हटत नव्हती. मग त्या दरम्यान काय झालं, आमच्या गावामध्ये अण्णासाहेबाची गाडी आली आणि अण्णासाहेबांनी सांगितलं, अरे मुग्या इकडे तुला मी नोकरी देतो, चल परभणीला. आणि अण्णासाहेबांनी मला परभणीला नेलं आणि त्यांच्या शाळेमध्ये नोकरी दिली. माझी नोकरी माझ्या आयुष्याची भाकरी झाली. माझा वर्ग मी स्वर्ग केला. सगळं झालं होतं, पण लग्न झालं नव्हतं. 10वीचे मुलं म्हणते, सर औंधा तरी करता का लग्नच होत नव्हतं, काय करावं कळत नव्हतं. असंच आमच्या एका पाहुण्याच्या लग्नात गेल्यानंतर मला लहानपणापासून मंगलाष्टक म्हणायची सवय आणि श्लोक म्हणायची सवय. मला देवबाप्पा मंगलाष्टक म्हणतो, या म्हणे म्हणा. मी गेलो, मंगलाष्टक म्हणू लागलो. बाजूला महिला होत्या, एका साईडला पुरुष होते. मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली, स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम. मी बोलत असताना बाजूला 5-6 मुली मोठ्या बोलू लागल्यात. मग मी शिक्षक असल्यामुळे मी म्हणलं, प्लीज सायलेंट, डोंट टॉक, यू क्वाईट. मुली शांत झाल्यात. मंगलाष्टक संपलं, माईक ठेवून दिला, खाली उतरलो. त्या मुलीचा घोळका माझ्याकडे आला आणि मला बघून एक मुलगी म्हणली, काय हो तुमचं नाव काय. आता मला त्या मुलीनं प्रश्न विचारल्यामुळे मला आनंद वाटला, कारण माझा जन्मच असा होता की एका गरीब कुटुंबात होता. आणि तिनं सांगितलं की तुमचं नाव काय. मग मी नाव सांगितलं. ती मुलगी बोलत होती,
आणि मी बोलत होतो. तिनं सांगितलं तुम्ही शिक्षक आहात. म्हणलं हो. तुमच्या संस्थेला ग्रँट आहे का? म्हणलं हो 100% आहे. तुम्हाला पगार? म्हणलं 100%. ती बोलत असताना काय होऊ लागलं, मला कळणं झालं. बाकीच्या मुली बघत होत्या आणि मी म्हणलं हे काय विचारतो तुम्ही? तिनं सांगितलं माझंही लग्न झालं नाही. आता माझं लग्न होत नव्हतं. मी आता 38च्या जवळपास आलो होतो. आता लग्नाचा विषयच नव्हता, कारण माझं लग्न, माझा जन्म लोडशेडिंगच्या काळात झाला होता. आपला रंग असा होता की माझ्या मित्राला त्यांच्या आया काजळाचा टिपका द्यायच्या, पण मला माझी माय चुन्याचा टिपका द्यायची. आपला रंगच असा, कोणी बघत नव्हतं. ती मुलगी बोलत असताना म्हणलं ठीक आहे, माझंही लग्न झालं नाही. ती म्हणती माझंही झालं नाही. तुमच्या संस्थेला ग्रँट? म्हणलं 100%. पगार भेटतो? 100%. मी तुमच्यासोबत लग्नाला तयार आहे. असं म्हणताच मला आनंद झाला. पण मला वाटलं ही मेडिकल इंजिनिअरिंगला असेल, हिची डिग्री विचारावी. आणि मी बोलत असताना म्हणलं तुमची डिग्री सांगा. ती म्हणते डिग्री सांगते पण एका अटीवर, तुम्ही लग्न मोडणार नाही. मला नाही मोडत. आता माझं लग्न जमत नव्हतं. मला काय हरकत नाही. मग त्या मुलीने डिग्री सांगितली. माय एज्युकेशन HSC 3rd इयर. माय एज्युकेशन HSC 3rd इयर. मला कळणं झालं. मला ते डेफिनेशन सांगा. आणि तिनं सांगितलं HSC 3rd इयर म्हणजे इंग्रजी 12वीला 3दा गेली. अरे वा. म्हणलं तुम्ही 12वी नापास झालात. तसं म्हणायचं नाही म्हणे. आणि मग लग्न झालं आणि आमच्या राजाराणीचा संसार सुरू झाला. मित्र हो, सालदारगडी बाप माईचा खुरपं शिवारात धावायचं. नोकरी लागली. पहिल्या पगारामध्ये मी 2 गाद्या घेतल्या. बापाची हाईट 7 फूट उंच आणि माय 3.5 फूट उंच. एक लंबूजी, एक टिंकूजी. 2 गाद्या घेतल्या होत्या. लग्न झालं, संसार सुरू झाला. आणि नंतर माझ्या मायबापाला मी माझ्या परभणीच्या घरी घेऊन आलो. घेऊन आल्यानंतर काय झालं, बापाला लग्नामध्ये काही सोनं नाणं करत होतं. अंगठी आईला सोनं करत होतं. बापाला सगळा पालकोलचा पटका घ्यायचा होता. ते सगळं राहून गेलं होतं. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला काय करावं. त्यानंतर 5व्या वर्गाचा फरक आला. आणि ते फरक आल्यानंतर काय झालं, त्या फरक आल्यानंतर बायकोला म्हणलं अगं माझ्या बापाला मला एक पालकोलचा पटका घ्यायचा, कोसल्याचा सगळा भारीचा, आणि कपडे घ्यायचे. आईला थोडं सोनं करायचं. ती म्हणे करून टाका. योगायोग आता वेतनाचा फरक भेटलेला आहे. आणि आम्ही मायबाप माझे आणि आम्ही नवरा बायको परभणीच्या एका दुकानात गेलो. दुकानात जाऊन त्या दुकानदाराला म्हणलं आम्हाला पालकोलचा कोसल्याचा पटका दाखवा. त्याने आमचे अवतार पाहिले. म्हणजे जा पुढं. आम्हाला 100 रुपयाचा 150 रुपयाचा दाखवू लागले. मी म्हणलं मामा आम्हाला चांगला भारी कोसल्याचा पटका दाखवा पालकोलचा. असं म्हणत असताना ते म्हणे बाबा तोळ्यानं असतो म्हणते. तोळ्यानं. मला असू द्या ना. मग त्या मामानं पटका काढला आणि त्याचं वजन केलं. सांगितलं 1800 रुपये. 1800 म्हणताच माझ्या बापानं ते ऐकलं आणि विचारलं पटका केवढ्याचा आहे. ते मग एक नौकर म्हणे बाबा 1800चा आहे. अरे इतका मोला मागायचा नको. माझा बाप त्या दुकानच्या खाली उतरू लागला. मी पुन्हा गेलो. म्हणलं तात्या तुम्ही खाली उतरू नका. तुम्ही या आता पटका घ्यायचा, कपडे घ्यायचे. नको नको नको. मोला मागायचा पटके तर नको. इतके पैसे खर्च करू नको. बाप खाली उतरत होता आणि मी पुन्हा बापाला धरून आणत होतो. असं करत करत 3दा गेल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हणलं तात्या आता खाली जाऊच नका. तुम्ही पटका घ्या, कपडे घेऊ द्या मला. तुमच्या लेकाला नोकरी लागली, तुम्ही सालदारकी केली, तुम्ही कष्ट करून मला शिक्षक केलं. असं म्हणत असताना बाप आला, पटका घेतला आणि छातीशी कवटाळून पुढच्या दालनात गेलो. माईला लुगडं घेतलं, बापालाही कपडा घातला, शर्टाला धोतर जोडा घेतला, मलाही कपडे घेतले, बायकोलाही साडी घेतली आणि आम्ही घरी आलो. बाप पंढरीचा निस्सिम वारकरी. आमच्या घरी कधी एकादशीला भाकर थापल्या गेली नाही. बायकोना साबुदाणा उसळ केली. त्या 2 गाद्यावर बसून मायबाप बसलेत. आज एकादशच होती. बायकोना पटका घेतला आणि त्याचं पानकपट काढून म्हणे बाबा आता पटका बांधा. असं म्हणत तिनं पानकपट काढून बापाच्या हातात पटका दिला. बापानं तो घट्टेदार हातानं पटका घेतला आणि एक एक वेढा मारू लागला. वेढा मारत असताना माझ्या बापाला आठवू लागलं माझ्या बापाचा जन्म झाला दसऱ्याला. दसऱ्याला जन्म झाला म्हणून नाव दसरथ ठेवलं. आणि त्याच रात्री माय मेली आणि बिनमाईचं पोर वाढू लागलं. हातात लेखनपाटी याच्याऐवजी त्याच्या आधी गुराख्याची काठी आली आणि आयुष्यभराचा नंतर तो सालदारगडी झाला. आणि माझ्या बापानं एकेका पाटलाकडं 10-10, 12-12 वर्ष सालं घातलेत. माझ्या बापाला सालानं ठेवण्यासाठी 2-3 जणांचे भांडणं झालेत. असा प्रामाणिक कष्टाळू बाप. पटका बांधत असताना त्याला रडू येऊ लागलं. किती ठिकाणी नदीनं फिरलो, किती सापं पायात घुटमळले, कितीदा आपली उपासमार झाली. बाप आठवत होता. पेटका बांधल्यानंतर बायको गेली आणि आरसा घेऊन आली. म्हणे बाबा आरशात बघा. माझा बाप आरशात पाहत नव्हता. म्हणे सुनबाई बाजूला होय. मा मुग्या कुठे र.
मी बाजूला दरवाजापाशी उभा होतो. उभा असताना माझं अंग थरथर कापत होतं. माझ्या घरी आज वेगळाच प्रसंग होता. आज माझ्या पांडुरंगाला पालकोलचा पटका चढाला होता, मुकुट चढाला होता. बापापाशी गेलो, म्हणलं काय तात्या, अरे इकडे रे वाघा तू. आणि एकदम मला खुशी घेतलं. अरे आपल्या गावात फक्त कोंडबा पटलाला पालकोलचा पटका आहे, वाघा तुम्हाला पालकोलचा पटका घेतला कोसल्याचा. आणि एकदम बापाच्या खुशी झोम बाप रडू लागला. माय बाजूला बसली होती, ती रडू लागली. अहो आपला मुग्या बघा ना, दुसऱ्याच्या घरी राहायला किती कष्ट केले बा, तुम्हाला पटका घेतला. आणि एकदम बाप माझ्या खुशीत. मी रडू लागलो, माय रडू लागली, माझी बायको रडू लागली. आम्ही का रडत होतो मला अजून कळलं नाही. धन्यवाद.